विस्तारानं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याचा दौरा करणार असून आज शिर्डी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत। शिर्डी इथं ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर अहिल्यानगरच्या लोणी इथं प्रवरा साखर कारखान्याच्या वाढीव क्षमता प्रकल्पाचंही ते उद्घाटन करतील। तसंच त्यांची सभाही होणार आहे। या दौऱ्यासाठी त्यांचं काल रात्री शिर्डी इथं आगमन झालं। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं। तत्पूर्वी अमित शहा यांनी काल गोव्यामध्ये माझे घर योजना आणि विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं आणि भूमिपूजन केलं। कालपासून सुरू झालेली माझे घर योजना केवळ सरकारी योजना नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आपल्या शासनाचं सक्षम प्रशासन, संवेदनशील कारभार आणि सुधारणांच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी सांगितलं। सुमारे 11 प्रकारच्या कायदेशीर गुंतागुंतींमध्ये अडकलेल्या गोव्याच्या लाखो नागरिकांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क देणं हे सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे असं ते म्हणाले। कायदेविषयक अडचणींमध्ये अडकलेल्या 10 लाख नागरिकांना एकाच कार्यक्रमातून काल त्यांच्या घरांचे मालकी हक्क देण्यात आले आहेत अशी माहितीही केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली। सर्व प्रकारच्या विसंगती दूर केल्यामुळे गोव्याच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला फायदा झाला आहे असंही त्यांनी नमूद केलं। कई प्रकार के कानूनी चुंगाल में फंसे हुए लगभग 11 प्रकार की अलग अलग कानूनी चुंगाल में फंसे हुए गोवा के नागरिकों के अपने मकान का अधिकार देना और कल से वो कह पाएंगे कि ये घर मेरा घर है, ये माझा घर है। ये बहुत बड़े एक प्रकार से एम्पावरमेंट की निशानी है। इसका उद्देश्य राज्य की लगभग आधी आबादी को स्थायी और कानूनी आवास प्रदान करना है। याबाबतच 2452 कोटी रुपयांच्या खर्चाच्या 21 विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजनही काल करण्यात आलं। या गोव्याचा विकासातला हा एक महत्त्वाचा टप्पा असून हे सर्व उपक्रम समृद्ध आणि विकसित गोवा निर्माण करण्यासाठी योगदान देतील।